नमस्कार, वंदना आर्ट क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हे फ्लावर कसं बनवायचं ते पाहणार आहोत. हे तुम्ही किचन म्हणून वापरू शकता किंवा एखादा तोरण किंवा एखाद्या थालपोसवर लावला तरी पण छान दिसेल. तर चला तर बघूया हे तोरण कसं बनवायचं. त्यासाठी मी इथं ऑरेंज कलर आणि पांढरा घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर घेऊ शकता. चला तर आपण सुरुवात करूया. हे पहा, त्यासाठी मी हा येलो कलर घेतलेला आहे. सुरुवातीला आपण असा मॅजिक लूक करून घेणार आहोत. आता आपण काय करायचं आहे, 3 चेन घ्यायचे. 1 2 आणि 3. आता आपण धागा सुईवर घ्यायचा आहे, पुन्हा आतमध्ये घालायचा आहे, पुन्हा सुईवर, पुन्हा आपण या रिंगमध्ये घालणार, पुन्हा सुईवर. असं आपण 4 वेळा सुईवर धागा घ्यायचा आणि आपण इथून बाहेर काढायचा. पुन्हा एक चेन घ्यायची. आपण इथं पफ स्टिच करून घेणार आहे. पुन्हा आपण सेम तसंच करणार आहे. चार वेळा आपण धागा सुईवर घालणार आणि त्यातून बाहेर काढणार आहे. असं आपण हे 10 पफ स्टिच करून घ्यायचे. तुम्ही 4 वेळा घेऊ शकता किंवा 5 वेळा घेऊ शकता. असे आपण 10 पफ स्टिच करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर इथे क्लोज करण्यासाठी चेन घ्यायची. असे आपण एकूण रिंगमध्ये 10 पफ स्टिच करून घेऊया. पूर्ण राऊंड आपण करून घेऊया. हे पहा, आपण असे 10 पफ स्टिच करून घेतलेले आहेत. आता आपण शेवटी काय करायचं आहे, हा धागा खेचून घ्यायचा, ओढून घ्यायचा आणि सुरुवातीला आपण 3 चेन घेतल्या. तिसऱ्या चेनमध्ये घालून आपण हा राऊंड कंप्लीट करायचा आणि एक चेन घ्यायची आणि धागा आपण कट करायचा. असंच आपण दुसरं सेम असंच करून घ्यायचं आहे. 10 पफ स्टिच करून घ्यायचे एका रिंगमध्ये आणि आपण दुसरा असा सेम एक राऊंड बनवून घेऊया. हे पहा, दुसरा आपण सेम असा एक बनवून घेतला आहे आणि हा आता आपण बनवत आहे. हा आपला पूर्ण झालेला आहे. हा धागाने कट करायचा. आता आपण काय करायचं आहे, हे दोन्ही आपण एकत्र जोडून घ्यायचे आहेत. ह्याची उलटी साईड आणि ह्याची उलटी साईड सेम बाजूला करायची आणि दोन्ही आपण जोडून घ्यायचे. आणि एक साधा खांब आपण घालून घ्यायचा. हे दोन्ही राऊंड आपण व्यवस्थित असे जोडून घ्यायचे. इथून आपण या पफ स्टिचच्या वरतून सुई घालायची आणि खालती पफ स्टिचच्या वरून आणि असं आपण एक खांब घ्यायचा. इथं असं आपण पूर्ण हा राऊंड करून घ्यायचा. असं आपण पूर्ण राऊंड करून घेऊया. असं आपण हा पूर्ण राऊंड सेम करून घ्यायचा इथपर्यंत. हे पहा,
आपण आता हा राऊंड असा करून घेतलेला आहे. आता आपण इथं व्हाईट कलर जोडून घ्यायचा आहे. एक, दोन, तीन, चार चेन घेतल्या आपण. आता आपण काय करायचं, पुढचा हे बघा, पुढचा आपण जो साधा खांब घातला आहे त्याच्या पहिल्यांदा इथं जोडून घेतलं 4 चेन. त्याच्या पुढच्या साध्या खांबावर आपण सुईवर धागा 3 वेळा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या खांबावर आपण 1, 2, 3, 4 पुन्हा आपण धागा सुईवर घ्या ना. 3 वेळा धागा सुईवर घेतला आपण. 1, 2, 3, 4 एकाच ठिकाणी आपण असे 4 खांब घेणार आहे. दोन, तीन, 4 असं आपण 4 वेळा धागा बाहेर काढून घ्यायचा. नंतर पुन्हा आपण 4 चेन घेणार. 4 आणि त्याच्या पुढच्या साध्या खांबावर आपण एक स्लिप स्टिच घेणार आहे. पुन्हा आपण तिथूनच 4 चेन घ्यायच्या. 1, 2, 3 आणि 4 चेन घेतल्या आपण. आता त्याच्या पुढच्या इथं हे पहा, इथं आपण घेतलेलं होतं. आता आपण इथं पुन्हा आपण धागा 3 वेळा सुईवर घ्यायचा. 1, 2, 3 पुन्हा आपण एकदा बाहेर काढला, दोनदा, तीनदा आणि 4 वेळा. एक, 2, 3, 4 1, 2, 3, 4 1, 2, 3 धागा आपण 3 वेळा सुईवर घेतलाय. पुन्हा त्याच ठिकाणी 1, 2, 3, 4 एकाच ठिकाणी आपले हे 4 खांब झाले आहेत. त्याच्यानंतर पुन्हा 4 चेन 2, 3, 4 आणि त्याच्या पुढच्या साध्या खांबावर आपण एक स्लिप स्टिच घेणार आहे. पुन्हा तिथून 4 चेन 1, 2, 3, 4 2, 3 आता त्याच्या पुढच्या खांबावर आपण 1, 2, 3, 4 असे आपण एकूण 4 झाले. सुरुवातीचा आहे 4 चेनचा. नंतर पुन्हा आपण 4 चेन घेणार आणि त्याच्या पुढच्या खांबावर आपण जोडून देणार. पुन्हा इथून आपण 4 चेन घेणार. असं आपण सेम करत जायचं आहे. सुरुवातीला 4 चेन, त्याच्यानंतर दुसऱ्या खांबावर आपण धागा सुईवर 3 वेळा घेणार. एकाच ठिकाणावर आपण हे 4 खांब तयार करणार. हे पहा
आपले 4 खांब एकाच ठिकाणी झाले. सुरुवातीचा एक आपण इथून घेतला. आता आपण शेवटचा 1 2 3 4. आता आपण पुढच्या खांबावर हा जोडून द्यायला. असं आपण पूर्ण राऊंड करून घ्यायचं आहे. पुन्हा इथून 1 2 3 4. जसं आपण ह्या पाकळ्यात निघेल तशाच पुढच्या आपण या पाकळ्या करून घेऊया. हे पहा अशा प्रकारे आपलं हे फ्लावर तयार होतं. एकूण आपल्या 9 पाकळ्या झाल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. असं आपण फ्लावर म्हणून एखादं फुल आपण लावू शकतो तोरणात वगैरे किंवा थालपोसवर, किंवा किचन म्हणून वापरायचं असेल तर असं आपण एक हुक बनवून किचन अडकवू शकतो. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करू शकता. दिसायलाही खूप छान दिसतं. आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.